तर नमस्कार मित्रांनो, आता आपण निघालो आहे वारकला. आता मावशीकडे चाललो आहे. तिकडनं आपण रात्री जाणार आहे मुंबईला. तर जस्ट एक पाण्याचा ब्रेक घेतला आम्ही. जरा व्ह्यू चांगला वाटला म्हणून इथे थांबलो. बघा इथे छोटीशी अशी नदी पण आहे. कुठलं गाव आहे रे? गावचं नाव काय? पुरार. पुरार गाव आहे. तर बाकी काय आहे ना, म्हणजे आता चाललो आहे मावशीच्या घरी. तुम्हाला दाखवतो पुढे. मावशीचं घर वगैरे पण दाखवीन, मावशीचं गाव पण दाखवीन. आणि 6 वाजता चिंबोऱ्या पकडायला. चिंबोऱ्या आज चिंबोऱ्या पकडायला जाऊ आपण गाव स्टेशनच्या बाहेर. इकडे आपण जो फेमस वडापाव आहे तो आपण ट्राय करतोय, जो एस टी स्टँडच्या बाजूलाच आहे. भाऊ पण आहे सोबत, त्याच्याच घरी जातो आपण. पटकन वडापाव वगैरे खाऊ आणि जाऊ. फेमस वडापाव, माणगावचा फेमस वडा सगळ्यांना माहिती आहे. डेपोच्या बाजूला माणगावचा वडापाव. आणि पुढे एक आहे तो पण एक भारी लोणेरचा वडापाव, कॉर्नर वडापाव. हा तर फेमस आहेच. भेटूया आपण पुढे. नमस्कार मित्रांनो, आता आपण पोचलो आहे मावशीच्या घरी वारकला. जसं तुम्हाला सांगितलेलं, त्या भावाच्या घरी 2 दिवस आपल्यासोबत होता. तर आज हाफ पॅन्ट आज चालतं, हाफ पॅन्ट चालते. तर आलो यांच्या घरी आता, मावशीच्या घरी. हे बघा एक काका आहेत. हाय करा काका. हा भाऊ आहे. हे त्यांचं घर आहे. ते माणगावच्या पुढेच, म्हणजे माणगावच्या पुढे आहे थोडं. वारक म्हणून गाव आहे. आणि ही बघा, ही माझी मावशी. ही मावशी आहे माझी. हा तू यूट्यूबला येणार आता. हा हासरी मावशी. असं काहीतरी घर आहे त्यांचं. आता बघूया, इकडे प्लॅन आहे आता आपलं खेकडी पकडायला जायचं. आणि आपण निघणार रात्री मुंबईला. चान्सेस तर नाही, करायचे तर आहेत. आपण निघायचं आहे रात्री. तर बघूया, जे होईल तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेल. पुढे बघत राहा. कधी जाऊया चिंबोऱ्यांना? 8 वाजता. ब्लॉग खूप मोठा होणार आहे. 8 वाजता जाणार आहे चिंबोऱ्यांना. तुम्ही पण सोबत राहा. तर नमस्कार मित्रांनो, वेळ आली आता चिंबोरी पकडायची. तर चिंबोरी आणि खेकडी एकच. आपण खेकडी म्हणतो भाई, खेकडी म्हणतो. ब्लॉगसाठी तू नवीन काहीतरी शब्द काढू नको. चिंबोरी. गायचे पूर्ण तयारीत चाललोय आम्ही. एकदम फॅन्टॅस्टिक मध्ये चाललोय. भाऊ पकडून हे तर लीडरच आहेत आपले. तुझे शर्ट तुला कुछ तो देखावा लाग रहा है मेरे को. तर चला बघूया आता. हे बघा, आता भाऊ चाललाय घेऊन नदीत. कुठे कुठे जायचं आपल्याला? नदीत जायचं. हे थांबता बघा, हे बाहेरनं असं दिसतो. आणि इकडे त्यांचं हे म्हणजे कालवा बोलतात ना त्याला. हे नदी टाईपच आहे ना, नदी टाईपच बोलू शकतो. नदी टाईपच आहे. कॅनल. हा कॅनल असतं ना, दिसते. तर बघूया आता. चाललोय, नशीब असेल तर चांगल्या भेटतील. आणि तिला उजेड वरतात. गाई मित्रांनो, जुगाड बघा. ए तू स्वतः बनवली? हे बघा काय आहे, बॅटरी आहे ना आपली बाईकची बॅटरी. आणि पुढे फॉगलॅम्प. आहे. लाईटीचा यूज केलेलं बटन. डॉक्टर टेक्निकली एक बनवलेली ही माझी बॅटरी. मेकॅनिकल ITI वाले. ते न अर्थिंग देता आम्ही बॅटरी चालू करतो. ती बॅटरी एक दे इथं मला. तुझ्याकडे आहे ना तुझे ब्लॉग? तुम्ही ते काय करा माहिती काय, चिंबोरा पकडताना हे हा बॅटरी आमच्याकडे. कुठल्या बॅटरी? पण मी फक्त ब्लॉग शूट करायला, मला नाही येत चिंबोरा पकडताना. बाल्टी पकड बाल्टी पकड काय. हे हो, चिंबोरी पकडायला काय घेऊन चाललोय मी? व्हिडिओ करतो. चिंबोरी पकडायला आम्ही नवीन आहे, पण बाल्टी नवीन आहे, एकदम नवीन कोरी आहे. बघू शकता असा काहीतरी रस्ता आहे. तिकडे जाण्याचं. मी तर बोलतो ती उगाच घेतलीस ती थैली. पॉवर बँक केलं त्याच्यात. पॉवर बँक घरी लावली असती. अजून एक भाऊ. जर हा मोठा भाऊ, त्याचा मोठा भाऊ. कसं आहे बघ, आता ह्या मोमेंटला कसं आहे की 2-3 तास आपला कंटिन्यू माझा मोबाईल चालू पाहिजे. का पाहिजे? कधी खेकडे भेटू शकतो आईच्या गावात. अरे ही बाई आहे ना, ही त्याच्यामध्ये जागा आहे का? कशात नाही ना भाई, आपली बॅटरीची पिशवी होती बस एवढी. वरती राहिणार नाही. राहिला असेल पण नको, पाण्यात बिण्यात टाकतो बाबा मी. इकडे दाखव, बॅटरी दाखव हर्षद. असं काय बोलतोय रे बाबा? आपलं नशीब चांगलं आहे, एवढं सगळं आपण सक्सेसफुल करत आलोय. तिकडे तुझी
हे बघा इथे विटाचं वीटभट्टी आहे इथे त्या साईडला. पकडणारा माणूस काढ दिले डेअरिंग माणूस आहे व्हिडिओ मध्ये एक नंबर हे करतो. चला जाऊया आपण चिंबोऱ्या पकडायला. ओ भाई साहब चिक्कल आहे. कुठला मासा? इबो एक सापडली. ए तो का चिंबोर आहे मग थांब 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 थांब. अरे खेकडा आहे ती चल. हे बघा पहिला काय येतं खेकड. इंडियन आहे आपला काय ते फॉरेनर. फॉरेनर नाही तो मागासरी जात आहे ती. हे बघा मित्रांनो बिचारा जेवतोय हा. तुला नाही मारणार टेन्शन नको घेऊ. तू लहान आहेस ये. 100% 10-12 चिंबोर नक्की भेटणार. हा माझ्या भावानी आश्वासन दिलंय की 10-12 चिंबोऱ्या नक्की भेटणार. तर आता बघूया नशीबवान असेल व्यक्ती. आलोय त्याच्यासाठी चिंबोऱ्यांसाठी. हे बघा इथनं आता नदी चालू होती. इथनं आपल्याला चिंबोऱ्या पकडायच्या आहेत. हे जाऊ तिथेच एक हे चिंबोरी काय चिंबोरी का खेकडा आहे. वरतीच बघितलं मग काय आता आपण आलोय पाण्यात नदीत. तर आता डोपऱ्या एवढं पाणी साचलंय आलंय तिथे. तर आता बघूया चिंबोऱ्या भेटतायत ते. 2 भाऊ तर गेलेत पुढे. आपल्याला काही नॉलेज नाही त्याचं चिंबोऱ्या पकडण्याचं. फर्स्ट टाइम पकडतो आपण. तर जाऊ आणि बघू आपल्या नशिबात चिंबोरी आहे का. पाणी इथं आहे रे. पाऊस हे पाणी कमी असतं ना रे इथला ह्याला. तर फायनली मित्रांनो आपल्याला एक चिंबोरी भेटलेली आहे पहिलीच. ही बघा. उचल उचल पकड पकड दिलं पकड दाखव. ही बघा इकडे इकडे दाखवायची दाखव. हे बघा पहिला यशस्वी पार पडलो आपण. एक चला आता बाकीच्या शोधायला जाऊया. चला आता परत पाण्यात जाऊया. परत पाण्यात शिरलो आपण. एकदा इकडे कठोर प्रयत्न चालू आहेत शोधायचे. पण सध्या तरी एकच भेटले आपल्याला. मित्रांनो आता का एवढा प्रयास केला आपण पण आपल्याला अजून एकच भेटलं. खूप ट्राय करतोय आता भाऊ आणि दोघं भाऊ ट्राय. हे इथे बॅटरी टाकू कसा आहे रस्ता. बघा किती कष्ट करतोय दुसरी चिंबोरी पकडण्यासाठी. पाय पूर्ण घसरतोय. आणि इथून काय होणार आहे आपल्याला भरपूर पाहिजे. इकडे नाही इकडेच. अशा प्रकारे आपल्याला दुसरी पण भेटले त्याच स्पॉटवरती. आम्ही हा त्याच स्पॉटवरती आहे तुम्हाला सांगतो मित्रांनो. हा
हे थांब 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 एकच मिनिट मित्रांनो, हे बघा दुसरी भेटले आपल्याला. हे बघा थांब थांब. मित्रांनो, आपल्याला दुसरी पण इथेच भेटले, सेम स्पॉट होते. आम्ही पूर्ण फिरून आलो. हा काढली. तर आम्ही पूर्ण फिरून आलो आणि त्याच स्पॉटवरती दुसरी आम्हाला भेटली. तर हे लोक बोलतात की पुढे पुढे जायचं. मी बोललो इथे थांबूया आपण, अजून 1-2 तरी भेटतील ना. तर बघूया. पूर्ण काळो फ्लॅशनी दाखवायचा प्रयत्न करतोय. तो बघ, तिकडे एक भाऊ शोधतोय, आणि इकडे एक भाऊ शोधतोय. आणि मी पण अजून 4 भेटले ना, 2 तरी भेटले, अजून 3 भेटले ना, तर मुंबईचे भर होईल. स्ट्रगल बघा मित्रांनो, दोन भेटलेत. पण तो पण तिकडे ट्राय करतो पकडायचं आणि हा पण इकडे ट्राय करतोय. हे बघा, काळोखात का दिसणार तर नाही. बघा बॅटऱ्या वगैरे लावल्यात आम्ही. भेटली 3 पाहिजे होत्या. हा, त्याचा आंगडा नाही भेटत आहे. भेटली मित्रांनो, भेटली फायनली. तिसरी भेटली. मग काय तुला बारीक नाही पकडते? हे बघा, 1 2 3 आहेत आपल्याकडे. ही 4थी. बंद कर. हे बघा, 4 झाले. 4 पाय पाठी एवढा पाय जोरात दिला की तुला ठरत मिळून टाकलं. साले अबे माणूस एवढा हे तर आलो आता घरी. 4च भेटल्यात आपल्याला, कारण का खूप चिखल वगैरे होतं. हे बघा, 4 भेटलेत. तर बघू आता. 4 भेटलेत, ते आता घरी घेऊन जाईल. 4 तर भेटलेत. मी गार पाण्याने करणार. वडे बनवलेत. वडे आणि चिकन बनवलं मावशीनी. तर आता ते खाऊया, जेवूया पटकन आणि निघूया आपण घरी. मुंबईला जायचं आज. काय आज बेत आमच्यासाठी वडे आणि चिकन बनवलंस. काय बहिणीला काय बोलशील तुझ्या? तुझ्या बहिणीला काय बोलशील? आज पोरं आले तिकडे, सांग असं. आता आज सोमवार आहे, आज चिकन केलंय. तर चिकन आणि वडे खाऊया आणि भेटूया तुम्हाला पुढे. जेवायला बसलोय. बघा कसं झालं तूच सांग. तुझ्या मम्मीच्या हातचं तूच सांग. मला आवडलं, तुला आवडलं? मला पण आवडलं. काय कसं आहे? चिकन आणि वडे 1 नंबर कॉम्बिनेशन. जेवूया पटकन आपण बस बघू. रात्रीचे 11:15. आपण आहोत आता इंदापूर बस स्टँडच्या इथे. त्या समोरच बस स्टँड आहे. आता रात्रीच्या वेळी सगळं बंद आहे म्हणून इथे बाहेर थांबतात दिसतं. मुंबईला सगळे जाणार आहे. तर आता बघूया, याची गाडी येईल त्या गाडीने आपल्याला जायचं आहे. आता एक गाडी गेली मुंबई सेंट्रल, पण ती सायनवरनं जाणार. मग तिथनं आपल्याला ऑप्शन नाही आहे. आणि बोरिवली गाडी आहे, आम्ही बघितली आता. ती पण येते. ती कशी आम्ही डायरेक्ट माझ्या बहिणीकडे जाऊ शकतो मी. आणि हा आपला भाई आपले दोन दिवस आपल्यासोबत होता. ॲक्च्युली आम्ही 2 जण जाणार होतो फक्त गावी. पण याला ऐन मुमेंटला मी याला मेसेज केला की बाबा आम्ही गावाला जातोय, तर येतो का. तर आमच्यासोबत आला तो आणि बाईक घेऊन आला. मेन म्हणजे बाईक घेऊन आली. त्याची गाडी आहे तिथे, बाईक घेऊन आला. चांगली गोष्ट आहे. आणि त्या बाईकमध्ये आम्ही 3 जण फिरलो पण. हे 3 जण खूप फिरलो. इकडनं मानगाववरून आम्ही गावी गेलो आम्ही. नमस्कार मित्रांनो, आता वाजले 3 आणि आता आपण पोचलो आहे इथे योगेश्वरीला बहिणीकडे. भाऊ पण आहे सोबत. तर आता बाकी काय ना, आता उद्यापासून तर आपले तेच नॉर्मल डेली ब्लॉग चालू होतील, ऑफिसवाली लाईफ. तर 2 दिवसाची ट्रिप एकदम मजा आली. 2 दिवस, हां, रविवारची संध्याकाळ आणि सोमवार असं जरा मजा केली आम्ही गावाला वगैरे जाऊन. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा ट्रॅव्हल विथ कादविलकरला.
आणि आपला एक इंस्टावरती पेज पण आहे महापरळ फ्रेम्स. तर त्याच्यावरती आपले गावचे अपडेट येतील, म्हणजे गावचे व्हिडिओज आणि फोटोज वगैरे सगळे आपले तिकडेच येतील. ओपन आहे महापरळ फ्रेम्सचं, तर त्याला पण नक्की जाऊन फॉलो करा. चला तर मग भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.